चला, बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. नक्की रेडॉक्स रिॲक्शन जर दिलेली असेल तर ती बॅलन्स कशी करायची हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं, सॉरी आजच्या पॉईंटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. आता रिॲक्शन जर बॅलन्स करायची असेल रेडॉक्स रिॲक्शन, त्या ठिकाणी दोन मेथड आहेत. किती मेथड आहेत? जी पहिली मेथड आहे त्या पहिल्या मेथडला म्हटलं जातं तुमचं ऑक्सिडेशन नंबर मेथड. कोणती मेथड? ऑक्सिडेशन नंबर मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड. आणि जी सेकंडवाली आहे त्या ठिकाणी त्याला म्हणतो आपण हाफ रिॲक्शन मेथड. काय म्हणतो त्याला आपण? हाफ रिॲक्शन मेथड. ओके. आता ऑक्सिडेशन नंबरमध्ये अख्खी पूर्ण रिॲक्शन तुमची वन टाइम बॅलन्स केली जाते. पूर्ण रिॲक्शन तुमची वन टाइम बॅलन्स केली जाते. परंतु तेच आपण जर इकडे गेलो कुठे हाफ रिॲक्शन मेथडमध्ये, तर तुमची जी काही रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण दोन हाफमध्ये स्प्लिट करतो. काय करतो? रिॲक्शनला आपण रिॲक्शनचे दोन भाग करतो. एक भाग की ज्याचं ऑक्सिडेशन झालं, दुसरा भाग ज्याचं रिडक्शन झालं. कुठे? हाफ रिॲक्शन मेथड. ऑक्सिडेशनवाला भाग सेपरेट बॅलन्स करायचा, रिडक्शनवाला सेपरेट करायचा आणि मग पुन्हा ते रिॲक्शन काय करायची? एकत्र करायची. असं आपण आयन किंवा हाफ रिॲक्शन मेथडमध्ये करत असतो. ठीक आहे. आणि वरती जे आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड, या ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये आपण संपूर्ण रिॲक्शन वन टाइम ॲट अ टाइम बॅलन्स करत असतो. ऑक्सिडेशन नंबर काढ. फरक कळलाय दोघांमध्ये? नक्की कळाला आहे 100%. तुम्हाला JEE नीटला असं विचारणार नाही की रिॲक्शन हाफ मेथडने बॅलन्स करा किंवा ऑक्सिडेशन नंबर. त्यांना रिॲक्शन बॅलन्स पाहिजे. ती रिॲक्शन देतात XYZ कंपाऊंड असतो तुमचा. कंपाऊंड दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल अशी समजा रिॲक्शन आहे A + B gives you C + D. मी म्हणतो A चे मी X मोल वापरले, B चे मी Y वापरले आणि C चे Z वापरले. ते काय सांगतात? XYZ ची व्हॅल्यू काढा. मग हे सगळे ॲटम्स तुम्हाला बॅलन्स करून त्या ठिकाणी तुम्हाला रिॲक्शनमध्ये रिॲक्शन बॅलन्स करायचे असते. मग तुम्ही डायरेक्ट ऑप्शनचा वापर करून त्या ठिकाणी बॅलन्स करू शकता किंवा या मेथडने गेलात तरी बॅलन्स होणार आहे. ऑप्शन वापरले म्हणजेच या मेथड तुम्ही वापरणार आहात इनडायरेक्टली. यात लक्षात अवकळत आहे का? नक्की कळाले? ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि हाफ रिॲक्शन. बोर्ड्सला 11वीला मात्र असं नाही. ते देतात पेपरमध्ये रिॲक्शन बॅलन्स करा. कोणती मेथड? ब्रॅकेटमध्ये दिलेली असते. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर मेथड म्हटले तर वरच्या याने बॅलन्स करायचं. हाफ रिॲक्शन मेथड म्हटलं तर खाली जे काही आपण पाहणार आहे दॅट इज हाफ रिॲक्शन मेथड, त्याने तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. बोर्ड्समध्ये तुमच्या पेपरमध्ये 11वीच्या स्पेसिफिकली सांगितलं असणार. ठीक आहे, की ह्या मेथडने करा किंवा त्या मेथडने तुम्हाला ते करायचं आहे. अख्खा प्रश्न तुमचा डायरेक्ट 5 मार्कला किंवा 4 मार्क्सला पडतो. ठीक आहे. तुमच्या कॉलेजचा जसा पॅटर्न असेल त्यानुसार तर 4 मार्काचाच पॅटर्न असो तर 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. एकच क्वेश्चन डायरेक्ट 4 मार्क्स, संपला विषय. ठीक आहे. एकच रिॲक्शन बॅलन्स करायची. समजलंय? आलंय लक्षात? त्याच्यामध्ये जी सगळ्यात पहिली मेथड आहे ती काय आहे आपल्याकडे? ऑक्सिडेशन नंबर मेथड. मग त्याच्यासाठी काय आहेत? काही रूल्स आहेत. काय? काही रूल्स आहेत. तर पहा, पहिली मेथड आपल्याला आत्ता पाहायची आहे. कोणती आहे पहिली मेथड आपली? ऑक्सिडेशन नंबर मेथड. याच्यामध्ये काय आहेत? सर्टन रूल्स आहेत. ओके. ते रूल्स काय काय आहेत आपल्याला आता पाहायचे आहेत. रूल्समध्ये सगळ्यात पहिला नियम काय तर कोणाचं ऑक्सिडेशन झाले, कोणाचं रिडक्शन झाले किंवा फाइंड द ऑक्सिडेशन नंबर. ते कशावरून कळणार आहे आपल्याला? ऑक्सिडेशन नंबरवरून. मग पहिली स्टेप काय? फाइंड द ऑक्सिडेशन नंबर. फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ॲटम. ऑफ ईच ॲटम इन द गिवन रिॲक्शन. ऑफ ईच ॲटम इन द गिवन रिॲक्शन. दिलेल्या रिॲक्शनमध्ये प्रत्येक ॲटम आपल्याला काय करून घ्यायचं आहे? प्रत्येक ॲटमचं काय करायचं आहे आपल्याला? ऑक्सिडेशन नंबर काढायचा. काय काढायचं आपल्याला? ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा आहे. कोणाचं ऑक्सिडेशन नंबर किती आहे हे काढायचं आहे. सेकंड पॉईंट काय करायचं आहे? फाइंड हू इज ऑक्सिडाइज, हू इज ऑक्सिडाइज अँड हू इज रिड्यूस्ड. कोणाचं ऑक्सिडेशन झालंय आणि कोणाचं रिडक्शन झालं हे आपल्याला काढायचं आहे. काही डाऊट?
ओके. थर्ड काय करायचं आहे आता पहा, रिॲक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होईल, काहीतरी त्यांच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. काय डिफरन्स म्हणजे ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडाइज जो झाला आणि रेड्यूस एक झाला, एक स्पेसिस काय झाली ऑक्सिडाइज, दुसरी काय झाली समजा जी ऑक्सिडाइज झाली तिचा ऑक्सिडेशन नंबर कदाचित 1 ने वाढलेला असेल. किती वाढला असेल? 1. आणि जो रेड्यूस झाला त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण म्हणूयात की 4 ने वाढलाय. किती वाढलाय? 4. पहा, ऑक्सिडाइज आणि रेड्यूस. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ए आहे, एचं ऑक्सिडेशन झाले आणि एचा ऑक्सिडेशन नंबर त्या ठिकाणी 0 वरनं 2 झालाय, 0 वरनं 2 झालाय. ऑक्सिडेशन नंबर वाढला, नंबर सिस्टीम मध्ये आपण पुढे गेलो म्हणून काय झालंय, काय झालंय, आणि याचा जो आहे तो आधी होता -1 आता झालाय -2. किती झालाय? -2. म्हणजे काय झालंय, याचं रिडक्शन झाले. सॉरी थांबा, ह्याचं आपण काय करू, -1 त्याचं झालंय आता -4. किती झालं आता त्याचा? -4. म्हणजे काय झालंय ऑक्सिडेशन नंबर, काय झालं ऑक्सिडेशन नंबर. आता हा जो चेंज झालाय ना याच्यामध्ये 2चा बदल झाला आणि खाली 4चा बदल झाला. किती झालाय? वरती कितीचा झालाय, खाली कितीचा झालाय. हा जो चेंज झालाय तो आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्स करायचा आहे. चेंज काय करायचंय? बॅलन्स करा. कसं करणार, याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करणार. कितीने मल्टिप्लाय करणार? कितीने मल्टिप्लाय करणार? 2 ने. काय डाऊट? आता 4ला 4 मॅच करायचं तुम्हाला. ठीक आहे, काय करणार तुम्ही? 2 ने मल्टिप्लाय करा. येते लक्षात? नक्की कळतंय? 100%. चालतं. मग काय पहा, आपण शोधलं पहिल्यांदा, काय शोधलं? फाइंड हु इज ऑक्सिडाइज अँड हु इज रेड्यूस. तिसरा रूल, फाइंड द टोटल चेंज. फाइंड द टोटल चेंज इन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. टोटल चेंज किती झालाय तो आपल्याला काढायचा आहे. अँड बॅलन्स द चेंज विथ सुटेबल मल्टिपल. प्रॉपर मल्टिपल वापरून आपल्याला काय करायचं, जो काही चेंज झालाय तो काय करायचा आपल्याला या ठिकाणी बॅलन्स करायचा आहे. काय डाऊट? ओके. बॅलन्स करायचे म्हणजेच काय करायचं आपल्याला, तो इक्वल करायचा. बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचं आहे, केलाय. नेक्स्ट स्टेप नंबर 4, बॅलन्स ऑल ॲटम्स. बॅलन्स ऑल ॲटम एक्सेप्ट, बॅलन्स ऑल ॲटम एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून तुमच्या रिॲक्शनमध्ये जेवढ्या काय बाकीचे ॲटम्स आहेत, जेवढे काही बाकीचे ॲटम्स आहेत ते सर्व ॲटम्स तुम्हाला काय करायचं आता? बॅलन्स. मी म्हणतो की फॉर एक्झाम्पल माझ्या रिॲक्शनमध्ये ॲल्युमिनियम आहे. काय माझ्या रिॲक्शनमध्ये? ॲल्युमिनियम. लेफ्टला माझ्याकडे 1 ॲल्युमिनियम आहे, राईटला माझ्याकडे 3 ॲल्युमिनियम आहे. राईटला माझ्याकडे 3 ॲल्युमिनियम. मी काय करणार, ह्या ॲल्युमिनियमला पटकन पहिल्यांदा बॅलन्स करून घेणार. इथं हायड्रोजन असेल H+ किंवा मग ऑक्सिजन असेल किंवा H2च्या फॉर्ममध्ये, त्याला बॅलन्स करत बसायचं नाही. पहिल्यांदा कोणाला बॅलन्स करायचं? हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून जेवढे काय बाकीचे आहेत सगळ्यांना काय करायचं आपल्याला? सगळ्यांना काय करायचं आपल्याला? काय करायचं? सगळ्यांना बॅलन्स. काय डाऊट? इथपर्यंत सगळे रूल कॉमन. आता थोडासा बदल होतो पहा. आता आपल्याला जी रिॲक्शन दिलेली आहे, आपल्याला जी रिॲक्शन दिलेली असेल ती एकतर ॲसिडिक मीडियम मध्ये असेल. कशासाठी असेल? कशासाठी असेल? ॲसिडिक मीडियम. किंवा कशामध्ये असेल? बेसिक मीडियम मध्ये असेल. कशामध्ये असेल? बेसिक मीडियम मध्ये असेल. किंवा कशी असेल? न्यूट्रल मीडियम मध्ये असेल. जर ॲसिडिक किंवा न्यूट्रल असेल तर रिॲक्शन बॅलन्स तुमची दोघांसाठी सेम रूल आहे. पण जर तुमची रिॲक्शन ही जर बेसिक मीडियम मध्ये असेल मग मात्र नियम थोडासा काय होतो त्या ठिकाणी? चेंज होतो. नियम काय होतो त्या ठिकाणी? थोडासा काय चेंज होतो सर? मग पहा काय चेंज होतो. फॉर बॅलन्सिंग रूल काय चेंज होतो पहा. रूल नंबर 5 लिहू का इथं असंच? फॉर बॅलन्सिंग, आता ऑलरेडी सगळे ॲटम बॅलन्स केले. बॅलन्सिंगचं कोण राहिले? ऑक्सिजन आणि
पहिल्यांदा ऑक्सिजनला बॅलन्स करून घ्या. फॉर बॅलन्सिंग ऑक्सिजन, हा बघ, बॅलन्स ऑक्सिजन, बॅलन्स ऑक्सिजन balance oxygen by using H2O, by using H2O. तुम्हाला ऑक्सिजन बॅलन्स करायचे कोण वापरून? म्हणजेच काय, ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहे, ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहे, फॉर एक्झाम्पल पहा, समजा लेफ्टला माझ्याकडे 4 ऑक्सिजन आहेत आणि राईटला माझ्याकडे 5 ऑक्सिजन आहे. कुठं कमी आहेत? इकडे कमी आहेत ना. किती कमी आहेत? 1 कमी. मग इथं काय करणार मी? प्लस H2, प्लस H2. काय करणार मी? प्लस H2. ऑक्सिजनला कंपल्सरी कशाने बॅलन्स करायचं आहे? H2O. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो इथं 8 आहे आणि तिकडं 5 आहे. बोला काय करणार? तिकडे काय करणार? प्लस 3H2O, प्लस 3H2. एनी डाऊट? कळलंय? नक्की? 100%? जाऊ पुढे? अहो जायचं का? ठीक आहे. हॅविंग टू साइड हॅविंग लेस ऑक्सिजन. आता कंप्लीट होईल. इथपर्यंत काय डाऊट? नक्की? पा नेक्स्ट, बॅलन्स हायड्रोजन, बॅलन्स हायड्रोजन. आता रिॲक्शन मध्ये सगळे ॲटम बाकीचे झालेत, ऑक्सिजन पण झाले. आता कोण राहिलाय? कोण राहिलाय? फक्त हायड्रोजन राहिला. मग कसा बॅलन्स करणार? पा, बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H plus to side having less हायड्रोजन. ज्या साईडला हायड्रोजन कमी आहे त्या साईडला हायड्रोजन काय ऍड करायचं आपल्याला? H प्लस. जसं की पहा आता ही रिॲक्शन, हायड्रोजन किती आहेत बरे इथे? 3 2 जा 6, 3 2 जा 6. आणि इकडे किती दिसतात का? हायड्रोजन इकडे 0. इथं काय करणार तुम्ही? 6H प्लस. किती H प्लस ऍड करणार? 6H प्लस. काय डाऊट? आओ काय डाऊट? नक्की का? काय डाऊट? घ्यायचंय पुढे? ठीक आहे. हे झालं फॉर ॲसिडिक किंवा न्यूट्रल मिडियम. सर बेसिक असेल तर सांगतो. पहा आता, जर बेसिक मिडियम असेल तर नियम हा थोडासा चेंज होतो. काय होतो पहा, वरचा ऑक्सिजन साठी सेम राहतो. बॅलन्स ऑक्सिजन बाय adding H2O to the side, by adding H2O to the side, बोला, having less oxygen. ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहे त्या साईडला काय करायचं तुम्हाला? ऑक्सिजन बॅलन्स करायचे. कोण वापरून बॅलन्स करायचे? कोण वापरून बॅलन्स करायचे? H2O. एनी डाऊट? ओके. आता हायड्रोजन जे आहेत इथे हायड्रोजन सुद्धा H2Oच्या मदतीनेच बॅलन्स केले जातात. हायड्रोजन सुद्धा H2Oच्या मदतीनेच बॅलन्स केले जातात. ओके. समजा H2O ऍड करून सुद्धा हायड्रोजन काय झाले त्या ठिकाणी? कमी जास्त झाले. हायड्रोजन काय झाले त्या ठिकाणी? कमी जास्त झाले. तर देन बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H2O to the side having, बोला, less हायड्रोजन. लेस, ज्या साईडला हायड्रोजन कमी आहे त्या साईडला काय ऍड करायचं तुम्हाला? अजून वरचे H प्लस ऍड करायचे. काय डाऊट? H2O ऍड करायचे. ठीक आहे. आणि आता काय होईल, ज्यावेळेस तुम्ही हे हायड्रोजन H2O ऍड कराल त्यावेळेस तुमच्याकडे H प्लस वाढतील. त्यावेळेस काय वाढतील? मग H प्लसला मॅच करायला तुम्ही काय ऍड कराल? तेवढे OH मायनस. काय ऍड कराल? अँड इक्वल नंबर ऑफ OH. ठीक आहे. हॅव्हिंग लेस साईड अँड इक्वल नंबर ऑफ OH ऑन दी अपोजिट साईड. काय केलं पहा, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो पहा, इथे काय केलं, माझ्याकडे 3H2O होते. किती होते? रिॲक्शन समजा बेसिक मिडियम झाली. हायड्रोजन किती आहे इथे? 6 आहेत. किती आहेत? 6 हायड्रोजन. इकडे किती आहेत? मग इथे किती करणार ऍड मी? 6H2O. किती ऍड करणार?
जेवढे H2O मी इकडे ऍड केलेत त्याच्या ऑपोजिट साईडला काय करायचे, OH मायनस ऍड करायचे. किती H2 ऍड केले, 6. इकडे किती OH मायनस ऍड करणार, 6. किती OH मायनस ऍड करणार, 6. आता पहा, लेफ्टला 6 H2O, राईटला लेफ्टला 6 H2O, राईटला 3 H2O. किती H2O आहेत, लेफ्टला किती आहेत, 7. 3 गेले, किती उरले, म्हणजे ऍट दी एंड ही रिॲक्शन काय होईल, 6 OH मायनस. कळतंय, हे 3 H2O आपण कॅन्सल केले, ह्याला कॅन्सल आउट करून टाकायचे होत असतील तर, आणि त्या ठिकाणी रिॲक्शन काय करायचे, त्या ठिकाणी बॅलन्स करायचे. ओके, दॅट इज, इकडे किती H2O होते, 6. तिकडे किती आले, 3 आहेत ना, डुप्लिकेट्स आहेत. इकडे 6 आहेत, तिकडे 3 आहेत. इथले 3 कमी करतो, इथले 3 कमी करतो. कळतंय, इथले 3 कमी करा, इथले पण 3 कमी करा. ठीक आहे, दोन्हीकडचे इक्वल केले. इकडे किती राहिले, फक्त 3 H2. सॉरी, ठीक आले, कळलंय. दॅट इज 7. रिमूव्ह डुप्लिकेट्स, रिमूव्ह इफ एनी. जर एखादा डुप्लिकेट असेल तर तो काय करायचा, काढून टाकायचा. लेफ्टला पण आहे, राईटला पण आहे, दोन्ही साईडचं काय करायचं, तुम्ही कॅन्सल आउट करायचा आहे. कळतंय, कळलंय कसं बॅलन्स करायचं. हे झाले रोल्स टू फाइंड, रोल्स टू बॅलन्स रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. बोर्ड्समध्ये गेलात तरी सेम रोल आहे, इथे सुद्धा हे सेम रोल. काय डाऊट, आवो काय डाऊट, 100% व्यवस्थित पॉईंट वाईज लिहून घ्यायचं. पहा, लक्ष द्या. आता दिलेली रिॲक्शन जी आहे ती आपल्याला बॅलन्स करायची. दिलेली रिॲक्शन काय करायची, बॅलन्स करायची. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला सगळ्यांचे ऑक्सिडेशन नंबर काढतो. पाहिजे याचा 0, याचा -1, याचा सॉरी नायट्रोजन काढा, ऑक्सिजन काढा. ऑक्सिजन किती, -2. नायट्रोजन किती, 6 + 6 किती, +6, 5 -1. ओके, ठीक आहे, +5 वरती -1 आहे. बोला, -2 +4, इथे बोला +2, +2 असतो. 2+ असल्यावर कंबाईन स्टेटमध्ये असल्यावर कॉपर 2+ होणार. एकटा आहे ना, नॉर्मल स्टेटला सगळ्यात पहिला रूल 0. कळतंय, म्हणजे पहा बरं, आता कोणाचं ऑक्सिडेशन झाले पहा. कॉपर 0 होता, कॉपर किती होता, 0. लिहायचं नाही कोणीच, कॉपर किती होता, 0 होता. 0 वरनं कॉपर कुठे गेलाय, 0 वरनं कॉपर कुठे गेलाय, +2. 0 to +2. आता नंबर लाईन मध्ये लेफ्टला गेलोय का राईटला गेलोय, पुढे गेलोय ना. ऑक्सिडेशन नंबर वाढला, 0चा +2 झाला. ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे झाले काय, काय झालंय, ऑक्सिडेशन. काय झालंय, ऑक्सिडेशन. अजून कोणामध्ये चेंज झालाय, N मध्ये. नायट्रोजन किती होता, किती झालाय, म्हणजे कमी झालाय का जास्त झालाय, ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. याचा अर्थ रिडक्शन झाले. काय झाले, रिडक्शन झाले. कोणाचं ऑक्सिडेशन झाले, कॉपरचं. कोणाचं रिडक्शन झाले, नायट्रोजनचं. कोणाचं रिडक्शन झाले, पहा, कोणाचं ऑक्सिडेशन झाले, कॉपरचं. आणि कोणाचं रिडक्शन झाले, कोणाचं रिडक्शन झाले, Cu आणि NO3. ओके, बोला, कॉपर किती होता, LHS RHS. बोला, लेफ्ट कॉपर किती होता, 0. 0 वरनं कुठे गेलाय, +2. NO3 किती होता, +5. किती गेलाय, +. इथं नेट कितीने वाढलाय, बोला कितीने वाढलाय, आणि इथं नेट कितीने कमी झालाय, नेट इनक्रीज डिक्रीज. कितीने झालाय, हा 2ने वाढलाय आणि खालचा 1ने कमी. आता हा नेट इनक्रीज डिक्रीज काय करायचं आपल्याला, बॅलन्स करायचं. नेट इनक्रीज डिक्रीज काय करायचं आहे, बॅलन्स करायचं. कसं, याला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती हे येईल, 1ने. कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 1ने. कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 1ने. दोन्ही बॅलन्स करायचं. काय करणार, खाली 2ने मल्टिप्लाय, वरती 1ने मल्टिप्लाय. किती होईल हे, 2 × 2. म्हणजेच Cu ला कितीने मल्टिप्लाय करायचं, आणि NO3 मायनसला कितीने करायचं. अरे
CU ला कितीने करायचंय 1 ने आणि NO3 मायनसला 2 ने. फक्त n ला नाही ना मल्टिप्लाय करता येत, इथं मल्टिप्लाय करायला लागतं. ती पण स्पेसिस लावणार ओला पुन्हा. CU ला कितीने मल्टिप्लाय करायचं 1 ने. कितीने मल्टिप्लाय करायचं आणि NO3 ला अनुष्का बोल की तुझ्यासाठी नाही का. CU ला कशाने मल्टिप्लाय करायचं 1 ने आणि NO3 मायनसला 2 ने. कितीने करायचं 2. एनी डाऊट. ठीक आहे मग करून घेऊयात. करू का करा. पा CU ला कितीने करायचं 1 ने. सॉरी CU ला कितीने करायचंय 1 ने. पा 1 ने मल्टिप्लाय केलं CU प्लस NO3 मायनस गिव्स यू NO2 प्लस CU2 प्लस आणि NO3 मायनसला कशाने करायचंय हो का 2 ने मल्टिप्लाय केलं. झालं का झालं का नक्की का. थर्ड स्टेप काय करायचं आता ॲटम बॅलन्स करायचे. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बॅलन्स काय करायचं ॲटम बाकीचे आपल्याला. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे ॲटम काय करायचे. मग पहा बरं हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडा कोण आहे आपल्याकडं कॉपर आणि लेफ्ट साईडला कॉपर किती आहे राईट साईडला कॉपर किती आहे 1. ॲटम म्हणले चार्ज नाही. लेफ्ट साईडला कॉपर किती राईट साईडला कॉपर किती बॅलन्स आहे. लेफ्ट साईडला नायट्रोजन राईट साईडला नायट्रोजन एकच आहे ना. मग नायट्रोजन 1 आहे मग कितीने मल्टिप्लाय करणार इथे. कळलंय कसं बॅलन्स केलंय कळलंय. ओके बॅलन्स ॲटम्स. इथं स्टेप 3 लिहू का असं स्टेप 03 मग तुमच्या लक्षात येईल. एक्सेप्ट स्टेप नंबर 4 बोला. बॅलन्स H2 बॅलन्स ऑक्सिजन बाय H2. आता पहा रिॲक्शन लिहितो मी. CU प्लस ट्वाइस NO3 गिव्स यू ट्वाइस NO2 प्लस CU2 प्लस. आता मला सांगा लेफ्ट साइडला ऑक्सिजन किती LHS RHS. बोला लेफ्टला ऑक्सिजन किती 3 2 जा 6 आणि तिकडे ऑक्सिजन किती कितीने कमी आहेत. आता जर ऑक्सिजन जिकडे कमी आहे तिकडे काय ऍड करायचे इथे 2 नी कमी ऑक्सिजन म्हणून किती ऍड करणार कुठे ऍड करायचे 2H2O राईटला. मग पहा CU प्लस ट्वाइस NO3 गिव्स यू ट्वाइस NO2 प्लस CU2 प्लस प्लस 2H2O. आता काय नेक्स्ट बोला. नेक्स्ट स्टेप नंबर 5 काय आहे. आता ही कोणती रिॲक्शन तुमची ही ऍसिडिक मीडियम मध्ये सॉरी लाईच राहिलं बाहेर. बॅलन्स H बाय ॲडिंग H प्लस. कोण ऍड करून बॅलन्स करायचंय H प्लस ऍड करायचं आपल्याला. ठीक आहे आता पहा LHS RHS हायड्रोजन. बोला LHS ला हायड्रोजन 0 RHS ला हायड्रोजन किती 4 म्हणजे इकडे किती कमी आहेत 4 कमी आहेत म्हणजे इकडे किती ऍड करणार 4H प्लस. म्हणजे किती ऍड करणार तुम्ही 4H प्लस. कुठे ऍड करायचे 4H प्लस लेफ्ट हँडला. कुठे ऍड करायचे लेफ्ट हँडला. मग करा 4H प्लस ऍड. CU प्लस NO3 प्लस 4H प्लस गिव्स यू ट्वाइस NO2 प्लस CU2 प्लस प्लस 2H. एनी डाऊट. आता पहा बरं CU इकडे किती 1 इकडे किती 1 बॅलन्स आहे. नायट्रोजन इकडे किती 2 इकडे किती 2 बॅलन्स आहे. ऑक्सिजन इकडे किती झाले 6 5 6 झाले. हायड्रोजन इकडे किती 4 तिकडे किती झालं. रिॲक्शन इज बॅलन्स. कशी केली कळलंय केवढं सोपं आहे. घ्या पटकन बरं पटकन.
ठीक आहे, पहा नेक्स्ट एक्झाम्पल. दिलेली रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे. प्लस ऑक्सिडंट कोण आहे, रिडक्टंट कोण आहे आपल्याला ओळखायचं आहे. स्टेप 1 काय करायचं, सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढून घ्यायचा आहे. काढा सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय आलाय मला सांगा. बोला. 0 +1 +5 -2. बोला. +4 -2 +4 -2 +1 -2. एकाचा विचारलाय. ठीक आहे, काय डाऊट. मीडियम कोणतं आहे तुमचं, मीडियम कोणतं आहे तुमचं, ऍसिड. बोला कुठं ऑक्सिडेशन झाले, कुठे रिडक्शन झाले. एस काय झालं, 0 वरनं +4 ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन. काय झालं, ऑक्सिडेशन. नंतर नायट्रोजन काय झालं तुमचा, रिडक्शन झालंय. +5 वरनं कुठे गेलाय, +4 गेलाय म्हणजे काय झालं त्याचं, काय झालं त्याचं, रिडक्शन झालंय. पहा नेक्स्ट. आता पहा सल्फर आणि खाली कोणी तुमच्याकडे HNO3 बरोबर. बोला LHS RHS. बोला सल्फर किती आहे LHS ला, बोला LHS ला सल्फर किती आहेत, 0 आहे. LHS ला सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती होती, 0. RHS ला किती आहे, +4. नेट इन्क्रीज नेट डिक्रीज 4चा, कितीचा, 4चा. बोला HNO3 किती, नायट्रोजन किती, 5. नायट्रोजन किती होता, 5. किती झालाय म्हणजे नेट डिक्रीज 1चा. कितीचा नेट डिक्रीज 1चा. दोघांना इक्वल करायचं आहे. काय करणार, याला आणि × 4 = इन डाऊट. म्हणजे सल्फरला कितीने करायचंय, 1ने आणि HNO3 ला 4ने. ईशाताई लक्ष द्या वरती पहा बरं. ठीक आहे, मग जर मी केलं मल्टिप्लाय काय होईल. बोला सल्फर काय होईल, बोला S + HNO3 कितीने मल्टिप्लाय करायचंय, 4ने. कितीने मल्टिप्लाय करायचंय, केलं 4ने मल्टिप्लाय. केलं का, दिसलं का, SO2 + NO2 + H2. काय डाऊट झाले. स्टेप नंबर 3 काय, स्टेप नंबर 3 बॅलन्स अदर ॲटम्स. अदर ॲटम्स कोण, एक्सेप्ट O and H. बोला लेफ्ट साइडला सल्फर किती आहे, राईट साइडला सल्फर 1. लेफ्ट साइडला नायट्रोजन, राईट साइडला नायट्रोजन किती करायला लागेल, 4 करावं लागतील. किती करावं लागतील, एकच आहे ना इथं, अजून किती ऍड करायला लागतील, लेफ्ट साइडला 4 नायट्रोजन आहे, राईट साइडला 1 नायट्रोजन आहे. किती ऍड करायला लागेल, एकाचे 4 करायचे म्हणजे ऑलरेडी 1 प्लस अजून 3 म्हणजे 3 NO2 आणि आधीच 1 NO2. किती झाले टोटल, 4. किती झाले टोटल, बावळा 4 HNO3 SO2 + 4 NO2 + H2. कळलं, कळलंय नक्की. बोला स्टेप नंबर 4 काय करायचं, बॅलन्स O बाय H2O बाय H2. डायरेक्ट करू का, आता डायरेक्ट करू का, नको. LHS RHS. बोला LHS मध्ये ऑक्सिजन 4 त्रिक 12. इकडे किती, 2. हे किती, 4 × 2 = 8 9 10 आणि हा 1 11. म्हणजे इकडे काय लागेल, प्लस एक H2O राईट साईडला ऍड करावं लागेल. करूया. सल्फर + 4 HNO3 + SO2 + 4 NO2 + H2O + H2 + H2O + H2O काय झालं त्या ठिकाणी, 2H2. कळलंय, कळलंय का नक्की. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, हायड्रोजन बॅलन्स करायचं. काय करायचं आपल्याला, कोण बॅलन्स करायचंय, ओ थांबा गडबड.
ठीक आहे, पहा हायड्रोजन किती आहेत इकडे 4, इकडे किती आहेत बरं 4. हायड्रोजन ऑलरेडी बॅलन्स आहे, मग करायची गरज आहे का? रिॲक्शन इज संपला विषय. सोपं आहे का? केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? प्रश्न संपला का? नाही. प्रश्न काय? आयडेंटिफाय ऑक्सिडंट रिडक्टंट. कोण ऑक्सिडंट आहे कोण रिडक्टंट आहे? आता ऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट, रिडक्टंट म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन झालंय, सॉरी ज्याने दुसऱ्याचं काय केलंय ऑक्सिडेशन, तो ऑक्सिडायझिंग एजंट. परंतु ऑक्सिडायझिंग एजंट अजून कोणाला म्हणतो आपण? दुसऱ्याचं ऑक्सिडेशन स्वतःचं, याचा अर्थ ज्याचे रिडक्शन झाले तो कोण आहे? रिडक्शन कोणाचं झाले? HNO3चं. कोणाचं झालंय? म्हणजे पा ऑक्सिडायझिंग एजंट कोण झाला? ज्याचं रिडक्शन झाले. कोण आहे? HNO3. आणि रिडक्टंट किंवा रेड्युसिंग एजंट कोण आहे? ज्याचं ऑक्सिडेशन झालंय. कोणाचं झालंय बरं? सल्फर. सोपं आहे का? संपला विषय. घ्या पटकन देऊन, पटकन घ्यायचंय, स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व करून पहा, येतंय का? नाही आलं तर मी तुम्हाला सोडून देतो. घ्या MnO4 मायनस प्लस प्लस Fe2 प्लस प्लस Fe2 प्लस प्लस H प्लस gives you Mn2 प्लस प्लस Fe3 प्लस प्लस 4H2 प्लस 4H2. घ्या सॉल्व करायचंय, पटकन येतंय का चेक करा. लक्ष द्या, वरती पहा. आता पहा, तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये त्यांनी ऍसिडिक बेसिक काय दिलंच नाही. दिले का त्यांनी? मागच्या रिॲक्शन मध्ये दिलं होतं ना की ऍसिडिक ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं ब्रॅकेटमध्ये. आता कुठं लिहून दिलंय? व्यवस्थित रिॲक्शन पहा झोपण्याऐवजी. काय इथे दिलं ना H+, आपण H+ कधी ऍड करतो? ऍसिडिकला. आणि OH बेस असल्यावर काय करतो आपण? OH. रिॲक्शन मध्ये जर कुठे OH मायनस असेल याचा अर्थ रिॲक्शन कोणत्या मीडियम मध्ये? बेसिक. H+ याचा अर्थ. आणि समजा दिलंच नसेल तर समजून घ्यायचं आपण ऍसिडिक मध्ये, समजून द्यायचं आपण ऍसिडिक मध्ये. पहा आता वरती पहा, वरती पहा. बोला Mn चा +7, O चा Fe चा H+ चा एनी डाऊट? एनी डाऊट? कोणी आहे का? कोणी आहे का? डाऊट आहे? नक्की 100. सर आम्ही M चा वेगळा काढलाय, N चा वेगळा काढलाय. अरे येड्या, तो N छोटा आहे, तो मोठा N असतो नायट्रोजन, ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. Mn म्हणजे मॅग्नीज राहतं. हे असं दिलंय, तुम्ही म्हणताय सर C ची काढा आणि L ची काढा. हा क्लोरीन आहे, एकटाच आहे तो. ठीक आहे. पहा Mn +7 वरनं ऑक्सिडेशन नंबर वाढलाय, कमी झालाय. म्हणजे काय झालंय? म्हणजे काय झालंय? एकच पेन वापरतो आता. ठीक आहे, चालेल. Fe2 प्लसचा +3 झालाय. काय झालाय? काय झालाय? नाही नको, आपण तरी पण वापरूयात. काय त्याला काय ऑक्सिडेशन काय झालंय? काय झालंय? आणि वरती काय झालंय? काय झालंय? अरे तुम्हाला समजतंय, व्हिडिओ पाहणारे पण आहेत, त्यांना नाही समजायचं, त्यांच्यासाठी केलं पाहिजे थोडंसं, फक्त त्यांच्यासाठी, फक्त अरे फक्त त्यांच्यासाठी. घ्या Mn आणि Fe, LHS RHS नेट. बोला LHS ला Mn किती होता? +7. किती झालाय? म्हणजे कितीच नाही वाढलाय. नेट इनक्रीज डिक्रीज 5. तेच नेट इनक्रीज डिक्रीज डिक्रीज 5चा बोला ना मैंने. ऐसा क्या कर रही है तू? बोला +2 वरना +3. बोला एकने. सर कधी कधी समजा असं झालं 6 ने 5 ने, आता काय करायचं? दोघांचा LCM काढायचा, दोघांचा. म्हणजे याला 6 ने करा आणि याला 5 ने करा. किती येईल? किती येईल? एवढं मोठं येत नाही, पण मग करायचे रिॲक्शन आले तर करायचे, काय करणार आपण. ठीक आहे. बोला कितीने मल्टिप्लाय?
कितीने मल्टिप्लाय 5ने आणि वरती 1ने वरती 1. पहा मग करतोय त्या ठिकाणी रिॲक्शन. पहा काय रिॲक्शन सांगा बरं मला पटकन. MnO4 मायनस Fe2 प्लस थांब ना बाळा H प्लस प्लस Mn2 प्लस प्लस Fe3 प्लस प्लस 4H2. काय केले आपण Fe ला 5 ने मल्टिप्लाय केले, Fe ला 5 ने मल्टिप्लाय केले बरोबर. तर बॅलन्स करा. लेफ्टला Mn किती, राईटला किती, लेफ्टला Fe किती, राईटला किती, म्हणजे किती लागतात अजून करा मग. इथे MnO4 मायनस प्लस 5 Fe2 प्लस प्लस H प्लस गिव्स यू Mn2 प्लस प्लस 5 Fe3 प्लस प्लस 4H2. काय डाऊट आहो, काय डाऊट लिहू नको, काय डाऊट नक्की. ठीक आहे, तिने एवढी से ॲरो काढलाय, तुम नहीं. इधर देखेगा दिखेगा कैसे LHS किधर है RHS किधर है. हाँ जरा बड़ा निकलना. क्या पेज इतना पेज बता के इतनी स्पेस बचे की तेरे को करना क्या है. हा एवढी जागा वाचून करायचे काय. मराठीत नीट बोलूयात आपण. हळूहळू माझी हिंदी इम्प्रूव्ह होणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आय विल प्रॅक्टिस इट डेली. या ऑक्सिजन बोला. लेफ्टला ऑक्सिजन, कोण 4. RHS ला ऑक्सिजन, RHS ला ऑक्सिजन बॅलन्स आहे का. मग H2 ऍड करायची गरज आहे का. संपला विषय. स्टेप नंबर 5 बोलू नका. बॅलन्स H बाय H प्लस. का बरं रिॲक्शन कुठं झाली आहे ऍसिडिक मीडियम मध्ये. कुठं झाली रिॲक्शन मग पहा बरं. LHS RHS बोला. हायड्रोजन LHS ला किती आहेत 1 आणि RHS ला 4 2 जा 8. मग किती ऍड करायचे आहेत प्लस 7 प्लस 7. आधीचा 1 आणि आता ऍड केलेले 7. टोटल किती झाले. म्हणजे रिॲक्शन काय होईल MnO4 मायनस प्लस 5H Fe2 प्लस 7 प्लस आधीचा 1 8H प्लस Mn2 प्लस प्लस 5 Fe2 प्लस प्लस 4. एनी डाऊट Fe. ठीक आहे झाला 3 नक्की. नेक्स्ट ऑक्सिडायझिंग एजंट, रेड्युसिंग एजंट बोला. रिडक्शन कोणाचं झालंय MnO4. काय तो MnO4 मायनस आणि रेड्युसिंग एजंट Fe2 प्लस. काय डाऊट आलंय नक्की. अशा प्रकारे तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर मेथडने रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. समजलंय नक्की, कळाले. ह्याच्यामध्ये काय डाऊट. ठीक आहे, दुसरी जी मेथड आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड ती आपण उद्या पाहणार आहोत. ठीक आहे चालते.